नमस्कार. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मी बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ तयार करत आहे. म्हणजे खूप त्याच्यामध्ये कालावधी गेलेला आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मी आज परत सुरुवात करत आहे. श्रीराम जानकी जीवन स्मरण जय जय राम. तर्कशुद्ध अर्थ, याचा तर्कशुद्ध अर्थ आज आपण पाहणार आहोत. म्हणजे काय तर बरेच जण उपासना सुरुवात करण्यापूर्वी आणि शेवटी जानकी जीवन स्मरण जय जय राम असं म्हणतात. मग याचा अर्थ काय बरं? तर हा आपल्याला आज अर्थ बघायचा आहे. म्हणजे नक्की त्याचा अर्थ काय आहे. ती उपासनापूर्वीच म्हणतात, शेवटी म्हणतात. काय आहे याचं तत्त्व? तर जानकी जीवन स्मरण जय जय राम ही एक शक्ती आहे. आता ती कशी शक्ती आहे? तर म्हणजे ब्रह्मांडाचं परब्रह्मस्वरूप हे म्हटलं की सर्व शक्ती त्याच्यावरती अवलंबून असते. तर याच्यामध्ये काय आहे? तर परब्रह्म नावाची एक गोष्ट आहे. तर ती कशी? तर यात विसर्ग आणि सर्ग अशा दोन गोष्टी आहेत. सर्ग म्हणजे काय? तर सूक्ष्म निर्मिती. आणि विसर्ग म्हणजे काय? तर त्रिगुण आणि पंचमहाभूतातील निर्मिती. आता पंचमहाभूतातील निर्मिती म्हणजे काय? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते, याच्यामधील ती निर्मिती. तर हे कसं शक्य आहे? तर परब्रह्मशक्तीचा विचार केला तर काही निर्माण करायला शक्ती ही आवश्यक असते. शक्तीचा विचार केला जातो आणि ती शक्ती किती आवश्यक आहे, कशी आहे, त्याचं कुठलं तत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया. जसं की पती पत्नीला प्रसवते. म्हणजे काय? की पत्नी पतीचे बीज धारण करते आणि मग नंतर तो काही कालावधी गेल्यानंतर लहान मुलाला जन्म दिला जातो. मग पत्नी ही लहान मुलाला जन्म देते. असं हे ते बीजाचं रूपांतर त्या लहान मुलामध्ये. त्याला काय म्हणतात? जन्म देते. त्याला जाया म्हणतात. जाया म्हणजे काय? तर जन्म देणारी माता किंवा जन्म देणारी. तर मग विश्वरूपी बाळाला परब्रह्मापासून जन्म दिला. विश्वरूपी बाळाला परब्रह्मापासून जन्म दिला आणि परब्रह्म हे तिचे जीवन आहे. तर ते म्हणजे काय? तर ती परब्रह्माची शक्ती आहे. शिवशक्ती म्हणजेच ना की ते शिव नावाचे एक तत्त्व आहे. आपण म्हणतो ना शिवशक्ती, तर शिव नावाचं एक तत्त्व आहे आणि ती परब्रह्माची शक्ती आहे. ती शक्ती असल्याने त्याचे ते जीवन आहे. जीवन, जानकी जीवन, त्याचे ते जीवन आहे. आणि तिला आपण म्हणतो काय? जानकी. जानकी जीवन स्मरण जय जय राम असं त्या नामाचं फळ काय आहे? तर आपण ती जानकी म्हणून ती शक्ती आहे, तिला आपण जानकी म्हणतो आणि त्याचं फळ काय आहे? तर जानकी जीवन स्मरण जय जय राम. तर हे आपण बघितलं. परंतु या आपण एखादा फोटो बघितला शंकराचा, तर शंकराचा फोटो बघितल्यानंतर शंकराच्या मांडीवर पार्वती बसलेली असते आणि तीसुद्धा डाव्या मांडीवर बसलेली असते. शंकराच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली असते. किंवा रामरक्षामध्ये सुद्धा तो श्लोक आहे. ध्याये धाजानुबाहू धृतशरधनुष्यं बद्धपद्मास्तनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिल लोचनं नीरदाभम असा तो श्लोक आहे. म्हणजे आपण या श्लोकामध्ये सुद्धा रामाचा त्यांनी सीतेचा आणि रामाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जसं की शंकराच्या मांडीवर जेव्हा पार्वती बसलेली असते, ध्याये दाजानुबाहू धृतशरधनुष्यं बद्ध पद्मास्तनस्थं, म्हणजे असं हे डाव्या मांडीवर बसलेली ही पार्वती, शंकराच्या मांडीवर ही पार्वती आहे. ती एक शक्ती आहे. याचा अर्थ असा की ही शक्ती नायकाच्या अधीन आहे असा अर्थ आहे तो. मग ती अधीन आहे का एकरूप आहे, हाही विचार केला जातो. मग शिवशक्तीचा विचार तत्त्वज्ञानी जाणतात. म्हणजे शिवशक्तीचा जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अर्थ आहे, गूढार्थ आहे आणि तो समजून घ्यायचा. म्हणजे ती परब्रह्माची शक्ती कशी आहे हे एक तत्त्व आहे आणि ते तत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की जानकी जीवन स्मरण जय जय राम. शक्ती व आत्माराम, शक्ती व आत्माराम हे दोघेही आतच आहेत आपल्याकडे.
पण ते आपल्याला जाणून घ्यायला सुद्धा किती विचार करावा लागतो. मग ती शक्ती कशी कशी असेल, तो आत्माराम म्हणजे काय आहे, या आतमध्ये असलेला आत्माराम हा आपला एक आत्म्याचं स्वरूप आहे. आणि मग ती शक्ती प्रकट होते, शिवशक्ती ही प्रकट होते. आणि ती शिवशक्ती ही प्रकट झाल्यानंतर ती रामरूप होते, हो की नाही. तर मग हे प्रकट व अप्रकट हे निसर्गामध्ये सतत चालू असतं. याचाच अर्थ की जानकी जीवनस्मरण जय जय राम असा आहे. तर या निमित्ताने मी एक छोटासा आज व्हिडिओ तयार केलेला आहे, जानकी जीवनस्मरण जय जय राम म्हणजे काय. तर हे मी आज या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. आज इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. श्रीराम समर्थ.